कुठलीच पूर्वतयारी न करता रव्याचे पापड आणि तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारे तेही पांढरे शुभ्र असे आपले रव्याचे पापड आणि करायला म्हटलं ना तर इतकी सोपे आहे। आवाज ऐकला किती कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारे, एकही तेलाचा थेंब न वापरता आणि अजिबात तेलकट न होणारे असे रव्याचे पापड। नमस्कार मंडळी, मी ज्योती। माझ्या JM रेसिपीज चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर ना सगळ्यात अगोदर फक्त पाणी मोजून घेतलं। ज्या कपाने आपण रवा घेणार आहे त्याच कपाने पाणी घेतलं तर 1 आणि 2 कप झाले। हा 3रा कप, हा 4था कप, हा 5वा कप, हा 6वा कप आणि हा 7वा कप। तर 7 कप आपण पाणी घेतलेलं आहे। परत आपण कमी जास्त झाल्यास टाकू। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं। मीठ थोडं बेतानीच टाकायचं, त्यातलं पाणी सुकल्यावर मीठ जास्त होतं, त्यामुळं मीठ आहे ना बेतानी टाकायचं। आणि ज्या कपाने आपण पाणी घेतलं ना मोजून त्याच कपाने बारीक रवा घेतलेला आहे। रवा बारीकच घ्यायचा। तर आहे ना पाण्याला उकळी अजिबात येऊ द्यायची नाही, फक्त पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला। पाणी गरम झालं ना तर एका हाताने रवा टाकायचा, एका हाताने त्याला चमच्याने फिरवायचं। काय होतं ना, पाण्याला जर उकळी आणली ना आपण तर रव्याच्या गाठी होतात। त्यासाठी आहे ना पाणी फक्त असं तापून घ्यायचं, गरम उकळू द्यायचं नाही। उकळण्या अगोदरच आपल्याला रवा टाकायचा आणि चमच्याने सतत आपल्याला ढवळत राहायचं, त्यात गाठी होता कामा नाही। आणि टाकल्याबरोबर 1-2 मिनिटांनी थोडा घट्ट झाला। काही रव्याला पाणी जास्त लागतं, काही रव्याला कमी लागतं, त्यामुळं मी 7च कप पाणी टाकलं अगोदर। तर त्यानंतर आहे ना रवा 1-2 मिनिटानंतर थोडा घट्ट झाला, त्यामुळं आहे ना पूर्ण 1 कप परत मी पाणी टाकलं। तर असं आहे ना पाणी 8 कप पाणी आपलं त्या रव्याला गेलेलं आहे आत्तापर्यंत। आणि आहे ना 7 ते 8 मिनिटामध्येच हा रवा शिजून आपलं पापडासाठी आपलं पीठ तयार होतं। तर बघा, ह्याला सतत असं ढवळत राहायचं, खाली लागू द्यायचं नाही। आणि गॅस आहे ना बारीक गॅस केलेला आहे मी। जेव्हा आपण रवा टाकला ना, पाण्यात थोडी गरम झालं ना पाणी, तेव्हा मी गॅस आहे ना बारीक केला। तेव्हापासून तर शेवटपर्यंत आपला गॅस बारीकच आहे, मोठा अजिबात करायचा नाही। आणि बघा असा रवा चिटकायला लागला चमच्याला, जर असा रवा चमच्यावर थांबायला लागला आणि मधनं एक रेष ओढली, ती रेष काही मिक्स झाली नाही, तर आपलं आहे ना पीठ आता पापडासाठी तयार झालं। चारी बाजूनी त्याला छोट्या छोट्या उकळ्या फुटत आहे। आणि एकदम शेवटच्या क्षणाला आहे ना अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलं मी। तुम्हाला वाटलं तर जिरे टाका, तीळ टाका, पण आहे ना मी ह्यावेळेस तीळ जिऱ्याचा काहीच वापर केला नाही, फक्त मीठ टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकलं। तर एकजीव करून घेतला आणि गॅस आहे ना बंद केला मी। गॅस बंद करून आपल्याला थोडं 5-6 मिनिटं इतकं थंड होऊ द्यायचं, कारण काय होतं थंड झाल्यानंतर आहे ना थोडं अजूक ते घट्ट होतं आणि आपल्याला प्लॅस्टिक सीटावर टाकायचं, त्यामुळं 5-6 मिनिटं थंड होऊ दिलं पीठ आणि त्यानंतर टाकायला घेतलं। लागन त्या आकाराचे पापड घालायचे, पण काय आहे ना थोडे जाडसर टाकायचे, सुकल्यानंतर ते आहे ना पातळ होतात। तर मी जरा छोट्या आकाराचेच टाकले आणि थोडे जाडसर केले बघा। एकदम असे आहे ना हे 1 कप पापड आहे ना फक्त 15 मिनिटात तयार झालेत, शिजून पण झाले आणि टाकून पण झाले 15 मिनिटात। तर आहे ना फॅन खालीच सुकवले मी ह्याला उन्हाची अजिबात गरज नाही लागली, फक्त मी थोडा वेळ दुसऱ्या दिवशी ऊन दाखवून आणलं। एका दिवसात तर छान फॅनच्या हवेला सुकून गेले, पण आता वर्षभर ठेवायचे तर 1-2-3 तास ऊन दाखवून आणलं। त्यानंतर बघा तेलात तळल्यानंतर किती पांढरे शुभ्र आणि किती छान फुललेत। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजिबात तेलकट न होणारे बघा, कुठंच आपण तेलाचा वापर नाही केला। धन्यवाद।